नमस्कार. ग्लोबल मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक 1 विषय मराठी. प्रश्न 1. ज्येष्ठ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? पर्याय 1 धाकटा, 2 छोटा, 3 कनिष्ठ आणि 4 लहान. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 3 कनिष्ठ हे आहे. प्रश्न क्रमांक 2. धारातीर्थ या शब्दाचा पर्यायी शब्द पुढीलपैकी कोणता? 1 रामतीर्थ, 2 पवित्र भूमी, 3 शस्त्रास्त्राचे ठिकाण आणि 4 युद्धभूमी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 युद्धभूमी. प्रश्न क्रमांक 3. संगणमत म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1 अनेक जणांनी ठरवून केलेली एकच गोष्ट. पर्याय क्रमांक 2 एकमत, 3 सहवास आणि 4 अनेक गोष्टींवर अंकुश. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 1 अनेक जणांनी ठरवून केलेली एकच गोष्ट. प्रश्न क्रमांक 4. पुढे दिलेल्या पर्यायातील अचूक शब्द ओळखा. पर्याय क्रमांक 1 पारंपरिक, पर्याय क्रमांक 2 पारंपरिक, पर्याय क्रमांक 3 पारंपरिक आणि पर्याय क्रमांक 4 पारंपरिक. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पारंपरिक. प्रश्न क्रमांक 5. कवडी चुंबक हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला जातो? 1 अतिशय कंजूस, 2 लोभी, 3 कवड्या अधिक चुंबक आणि 4 कवड्या खेळणारा. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 1 अतिशय कंजूस हे आहे. प्रश्न क्रमांक 6. दिलेल्या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ पुढील पर्यायातून ओळखा. दात धरणे हा वाक्प्रचार दिलेला आहे, तर त्याचा आपल्याला अर्थ शोधायचा आहे. पर्याय क्रमांक 1 वैर बाळगणे, 2 तोंड आवळणे, 4 दात तोडणे, 3 पर्याय क्रमांक 3 दात तोडणे आणि पर्याय क्रमांक 4 खूप खूप रागावणे. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 1 वैर बाळगणे हे आहे. प्रश्न क्रमांक 7. मानवी व्यवहारांचे सुलभ आणि समर्थ साधन पुढीलपैकी कोणते? 1 नाती, पर्याय क्रमांक 2 पैसा, पर्याय क्रमांक 3 अभिव्यक्ती आणि पर्याय क्रमांक 4 भाषा. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 4 भाषा हे आहे. प्रश्न क्रमांक 8. मनोरंजन या शब्दाची योग्य संधी सोडवा. 1 मनो अधिक रंजन, 2 मनस अधिक रंजन, पर्याय क्रमांक 3 मनोरंजन आणि पर्याय क्रमांक 4 मना अधिक रंजन. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 4 मना अधिक रंजन हे आहे. प्रश्न क्रमांक 9. न अडखळता शुद्ध, स्पष्ट व अस्खलित बोलली जाणारी भाषा म्हणजेच डॅश डॅश. 1 बोलीभाषा, 2 मातृभाषा, 3 प्रमाण भाषा आणि 4 देशी भाषा. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 3 प्रमाण भाषा हे होय. प्रश्न क्रमांक 10. आपलाच माणूस नाशास कारणीभूत होणे या अर्थाची म्हण पुढील पर्यायातून ओळखा. पर्याय क्रमांक 1 पाण्यात राहून माशाशी वैर, पर्याय क्रमांक 2 यथा राजा तथा प्रजा, पर्याय क्रमांक 3 पुढच्याच ठेस मागचा शहाणा आणि पर्याय क्रमांक 4 कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. प्रश्न क्रमांक 10चे उत्तर आहे प्रश्न क्रमांक 10चे उत्तर पर्याय क्रमांक 4 कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ हे आहे. प्रश्न क्रमांक 11. शिक्षणाची सर्वात मुख्य ध्येय कोणते? 1 व्यक्तीचा संतुलित विकास करणे, 2 उदरनिर्वाह भागविणे, 3 सुयोग्य विचार करता येणे आणि 4 योग्य वर्तन बदल घडविणे. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 1 व्यक्तीचा संतुलित विकास करणे हा आहे. प्रश्न क्रमांक 12. असंगाशी संघ आणि डॅश डॅश गाठ म्हण पूर्ण करा. 1 शरीराशी, 2 धनाशी, 3 प्राण्यांशी आणि 4 जीवनाशी. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 3 प्राणांशी गाठ हे आहे. प्रश्न क्रमांक 13. भाषा विकासाच्या 4 पायऱ्या कोणत्या? 1 भाषण, वाचन, लेखन, श्रवण, पर्याय क्रमांक 2 श्रवण, भाषण, वाचन, लेखन, पर्याय क्रमांक 3 भाषण, लेखन, श्रवण, वाचन आणि पर्याय क्रमांक 4 श्रवण, लेखन, वाचन, भाषण. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 2 श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन हे आहे. प्रश्न क्रमांक 14. पुढे दिलेल्या भाषांपैकी कोणती भाषा हृदयाची भाषा असते? 1 प्रमाण भाषा, 2 बोली भाषा, 3 मातृभाषा आणि 4 राजभाषा. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 3 मातृभाषा हे आहे.
प्रश्न क्रमांक 15 पुढील शब्दांना समानार्थी नसलेला शब्द शोधा. 1 नदी, 2 पाणी, 3 लहान आणि 4 हास्य. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नदी. प्रश्न क्रमांक 16 अंगविक्षेप हे कशाचे उदाहरण आहे? 1 भाषा, 2 अशाब्दिक, 3 शाब्दिक आणि 4 मौखिक. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अशाब्दिक. प्रश्न क्रमांक 17 पुढील पर्यायातील अपूर्ण भूतकाळ असलेले वाक्य शोधा. 1 पर्याय क्रमांक 1 बाबा मुंबईला गेले असतील. पर्याय क्रमांक 2 बाबा रात्रीच मुंबईला जातील. पर्याय क्रमांक 3 बाबा मुंबईला जात असतील. आणि पर्याय क्रमांक 4 बाबा मुंबईला जात राहतील. पर्याय क्रमांक 1 बाबा मुंबईला गेले असतील हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 भाषिक अध्ययन कौशल्यात कोणते कौशल्य पायाभूत मानले जाते? 1 वाचन, 2 भाषण, 3 लेखन आणि 4 श्रवण. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 4 श्रवण हे आहे. प्रश्न क्रमांक 19 नामाच्या प्रकारांपैकी कोणत्या नामाचे अनेकवचनी रूप होते? 1 सामान्य नाम, 2 विशेष नाम, 3 सर्वनाम आणि 4 भाववाचक नाम. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 2 विशेष नाम हे आहे. प्रश्न क्रमांक 20 नाटकाचे लघुरूप पुढीलपैकी कोणते? 1 नाटिका, 2 लघुनाट्य, 3 एकांकिका आणि पर्याय क्रमांक 4 नभोनाट्य. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 2 लघु, पर्याय क्रमांक 3 एकांकिका हे आहे. प्रश्न क्रमांक 21 ललित साहित्याचे 2 प्रकार कोणते असतात? 1 निबंध व पत्रलेखन, 2 काव्य व कविता, 3 धडा व लेख आणि 4 गद्य व पद्य. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गद्य आणि पद्य. प्रश्न क्रमांक 22 जीवनाचे कलात्मक विस्तृत गद्यचित्र पुढीलपैकी कोणत्या साहित्य प्रकारात सामावलेले असते? 1 कथा, 2 नाटक, 3 कादंबरी आणि 4 आत्मचरित्र. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 3 कादंबरी हे आहे. प्रश्न क्रमांक 23 श्रवणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट कोणते असते? 1 मनोरंजन, 2 चांगली भाषा येणे, 3 विचाराभिमुखता आणि 4 भावनाभिव्यक्ती. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 1 मनोरंजन हे आहे. प्रश्न क्रमांक 24 भाषा हा केवळ एक विषय नसून अध्ययन अध्यापनाचे एक मुख्य डॅश डॅश आहे. 1 धोरण, 2 मध्यम, 3 कृती आणि 4 साधन. पर्याय क्रमांक 2 मध्य हे याचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 पुढीलपैकी विरुद्ध अर्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. 1 जय पराजय, पर्याय क्रमांक 2 चांगला वाईट, पर्याय क्रमांक 3 स्वप्न सत्य आणि पर्याय क्रमांक 4 सुबग अलग. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 4 सुबग अलग हे आहे. प्रश्न क्रमांक 26 जलोग या संधीची फोड करा. पर्याय क्रमांक 1 जला अधिक उग, 2 जल अधिक औघ, पर्याय क्रमांक 3 जलो अधिक घ आणि पर्याय क्रमांक 4 जल अधिक ओघ. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जल अधिक ओघ. प्रश्न क्रमांक 27 वाचनाचा पहिला उद्देश हा असतो. 1 ज्ञानप्राप्ती, 2 मनोरंजन, 3 टाइमपास आणि 4 ज्ञानसंग्रहण. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 1 ज्ञानप्राप्ती हे आहे. प्रश्न क्रमांक 28 तिचे हसू 7 मजली आहे. या वाक्यात अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे. आता या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 विशेषण हे याचे उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 विशेषण. प्रश्न क्रमांक 29 कवितेचे रसग्रहण करताना किंवा अर्थनिर्वचन करताना पुढीलपैकी कोणते तंत्र उपयोगी पडते? 1 आत्मानुभूती तंत्र, 2 बुद्धिमंथन तंत्र, 3 विषयाभिव्यक्ती तंत्र आणि 4 रसग्रहण तंत्र. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बुद्धिमंथन तंत्र. प्रश्न क्रमांक 30 भाषण हे पुढीलपैकी कशाचे महत्त्वाचे साधन आहे? 1 आत्मआविष्कार, 2 माहिती, 3 ज्ञान आणि 4 मनोरंजन. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 1 आत्मआविष्कार हे आहे. धन्यवाद.